त्या धोकादायक बस स्थानकाचे काल बातमी, सकाळी पाहणी, सायंकाळी कारवाई। छत मोडकळीस आलेल्या धोकादायक बस थांब्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केलेली मागणी आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय समोरील बस थांब्याचे छत युद्ध पातळीवर दुरुस्त करण्याचा आणि राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील संबंधित जुना बस थांबा बदलून नवा उभारण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांनी दिला आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या कोसळण्याच्या स्थितीत असलेले धोकादायक स्मार्ट बस थांब्याचे छत ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी बेलगाम प्राईडने प्रसिद्ध केली। तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनीही आज सकाळी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे केली होती। शासनाने तात्काळ दखल घेत आता प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बस थांब्याची सर्वोच्च प्राधान्याने दुरुस्ती केली जाणार आहे। त्याचप्रमाणे राणी चन्नम्मा सर्कल जवळील बस थांबा जो जुना आणि गंजलेला असल्याने तो आजच्या आज काढला जाईल अशी ग्वाही मनपा आयुक्त अशोक दुडगुंडे यांनी दिली। आज स्वतः संबंधित दोन्ही बस थांब्याची जातीने पाहणी केली। या प्रसंगी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्यासह महापालिकेचे अभियंते उपस्थित होते। पाहणीअंती आयुक्त दुडगुंडे यांनी अभियंत्यांच्या पथकाला शहरातील सर्व बस थांब्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सायंकाळी या गंज खाऊन धोकादायक बनलेल्या बस थांबा ताबडतोब हलविण्यास सुरुवात करून सायंकाळी उशिरापर्यंत पूर्णपणे हे बस स्थानक काढण्यात आले आहे। लोगों ने एक निवेदन दिया था कि जो बस स्टॉप है रानी चन्नम्मा सर्कल टावर डॉक्टर भीमराव अंबेडकर गार्डन, यहाँ पे सिविल हॉस्पिटल का नया बिल्डिंग भी बन चुका है। यहाँ पे जो एक कॉरपोरेशन का बस स्टॉप था पुराना वाला, उसका लोहा पूरा सड़ गया था। तो हम लोगों ने एक निवेदन दिया था डीसी मोहम्मद रोशन सर को और अशोक दुगुंडी सर जो कॉरपोरेशन कमिश्नर उनको, तो वो लोग इमीडिएटली इधर आके विजिट किए सुबह। और अभी वो बस स्टॉप जो है परमानेंटली हम लोग डेमोलिश कर रहे हैं। और उसके बाद और एक डीसी कंपाउंड के ऑपोजिट में एक बस स्टॉप है, उसका भी थोड़ा रिपेयर चाहिए था, तो वो भी कल तक वो लोग करते हैं बोल के बोले हैं। तो ये बच्चों के लिए सुविधा अच्छा हो जाएगा। और थैंक्स टू द मीडिया चैनल्स जिन्होंने हमको ये सपोर्ट किया ये कॉज के लिए। थैंक यू।